तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? अहो, आज काही आपण मसाले भात नाही बनवणार आहोत. हां, हे आहे क्लोन. म्हणजेच या पदार्थाला तुम्ही नक्कीच ओळखत असाल. याला म्हणतात लवंग. लवंग आपण आपल्या मसाल्यांमध्ये वापरतच असतो. आपलं जेवण स्वादिष्ट आणि सुवासिक होण्यासाठी आपण ह्याचा वापर करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की हे लवंग आपण आपल्या स्किन, हेअर तसंच आपल्या माउथच्या तसंच आपल्या हेल्थसाठीही याचा खूप जास्ती बेनिफिट होत असतो. हो, तुम्हाला ऐकून खरंच आश्चर्य होईल, की या लवंगचे किती सारे फायदे आहेत. हे मी सांगता-सांगताही थोडे होऊन जाईल. तुम्हाला मी याचे आज गुणधर्म सांगणार आहे आणि ह्याचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा करू शकतो, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हॅलो, हाय. मी योगिता. स्वागत करते तुमचं आपल्या या शोमध्ये ज्याचं नाव आहे स्टे हेल्दी अँड स्टे ब्युटिफुल. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे सगळेजण तुम्ही छान असणार आहात, हॅपी अँड फॅमिली. लवंग हा एक फक्त मसाल्याचा पदार्थ नसून तो एक खरंच सुपर फूड म्हणून वापरला जातो. तुम्हाला माहिती नाहीये, पण लवंगामध्ये असे काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या शरीरात जाऊन आपले शरीर डिटॉक्स करू शकतं. हो, जर तुम्ही 14 दिवस लवंगचं पाणी पिलात बॉईल करून, तर हे पाणी तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्स करण्याचं काम करतं. तुमच्या शरीरामध्ये जर कुठे सूजन आली असेल, ज्याला इन्फ्लमेशन असं म्हटलं जातं, त्या इन्फ्लमेशनमुळे आपल्या शरीरावरती सूजन आल्यासारखी वाटते. तर ती सूज कमी करण्याचं काम हे लवंगचं पाणी खूप छान करत असतं. तसंच आपलं लिव्हर डिटॉक्सिकेशन हे लवंगाचं पाणीतर्फे होत असतं. ब्लड शुगर तर कंट्रोलमध्ये ठेवतंच, पण आपल्या लिव्हर डिटॉक्सिकेशन झाल्यामुळे आपले हार्ट्स हे खूप चांगले काम करत असतात. याने आपलं बॉडी डिटॉक्सिकेशन तर होतंच, पण त्याच्यामुळेच आपली इम्युनिटी पॉवर वाढते. आपल्यातल्या शरीरामध्ये जिथे आपल्याला स्ट्रेस वाटत असतो, स्ट्रेस लेव्हल कमी येतो. त्याच्यामुळे आपली स्लीप सायकल खूप चांगली होण्यासाठी मदत करते. तसंच तुम्हाला माहिती असेल, की लवंग आणि फिटकरीचं पाणी जर तुम्ही गुळणी करून घ्याल, तर तुमच्या दाताच्या किती साऱ्या समस्या दूर होतात. बॅड ब्रेथ, तोंडाचा वास येणं हेही कमी होण्यास खूप छान मदत होते. तसंच हे लवंगाचं पाणी जर तुम्ही स्प्रे करून जर वापरलं, तर तुमच्या चेहऱ्यावरती आलेले ॲक्ने मार्क्स किंवा जे नवीन आलेले जे पुरळ असतात, ज्याच्यामध्ये पस असतं, ते पुरळ घालवण्यास पूर्णपणे मदत करतं. 2 लवंग जर तुम्ही पाण्यामध्ये उकळवून दररोज घेतले, तर तुमच्या शरीरातून इन्फ्लमेशन कमी होऊन तुमचं वेट लॉस होण्यासाठी खूप छान अशी मदत होते. तुमचं जेवण डायजेस्ट होतं, तुमच्या ब्लोटिंगच्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावरती आलेले पुरळ तर हे दूर करतंच करतं. त्याचबरोबर याचा जर तुम्ही टोनर म्हणून जर वापर केला, तर तुमची हेअर ग्रोथ इम्प्रूव्ह होते आणि हेअर लॉस रिड्यूस होण्यासाठी मदत होते. तर तोही आपण टोनर आज बनवून दाखवणार आहोत, की तो टोनर कसा बनवायचा आणि कसा वापरायचा आहे. या लवंगचे सांगू तितके उपयोग कमी पडतील. खरंच तुम्ही याच्या आधी या लवंगाला या प्रकारे वापरलं नसेल. पण ज्या प्रकारे मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्या प्रकारे जर तुम्ही वापरून पाहिलं, तर तुम्हाला इतका चांगला इफेक्ट मिळणार आहे, की तुम्ही याचं सेवन रेग्युलरपणे कराल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये, की तुम्हाला या सगळ्या रेमेडीज कशा वाटत आहेत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, की आपण कसं या लवंगापासून आपण तयार करणार आहोत एक टोनर, जे आपण फेससाठी वापरणार आहोत. दुसरं एक टोनर आहे जे आपण हेअरसाठी वापरणार आहोत, ज्याच्याने आपली हेअर ग्रोथ होणार आहे छान प्रकारे. तसेच आपल्या स्कॅल्प रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, तेही दूर होतात लवंगने. डॅन्ड्रफ, इचीनेस जे असतं ते कमी होतं. ह्याच्या लवंगाचं मी ऑइलही तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये करून दाखवलं होतं. तुम्ही ते ऑइल बनवून वापरलं असेल असं मला वाटतंय नक्कीच. नसेल बनवलं तर प्लीज व्हिडिओ बघा आणि नक्की हे ऑइल वापरून बघा कसा वाटला आहे ते. तसंच मी तुम्हाला एक मिस्ट बनवून दाखवलेलं आहे. अँटी एजिंग याला क्रीम बोलतात याला. तर ही क्रीम इतकी छान आहे, की तुम्ही जर नाईट रुटीनमध्ये ही क्रीम वापरली, तर जे तुम्हाला फाईन लाईन्स येतात इथे डोळ्याच्या इथे किंवा तुम्हाला माउथ अराउंड तिथे लाईन्स येतात, त्या रिंकल्स असं म्हटलं जातं, ते रिंकल्स कमी होण्यासाठी खूप छान अशी मदत होते. तुम्ही ही क्रीम ही बनवलेली आहे जी मी, ती वापरून बघा आणि त्याचाही परिणाम मला नक्की सांगा, की तुम्हाला कसा वाटला आहे. आज मी लवंगाचे जे काही तुम्हाला उपयोग सांगणार आहे, ते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्यासोबत बघूया, की कसे बनवायचे आहेत हे सगळे प्रोडक्ट. तर चला बघूया आणि जाऊया आपल्या किचनमध्ये आणि काढूया आपल्या मसाल्याच्या डब्याला. चला.
तर प्रथम आपण बनवणार आहोत हेअर टोनर, ज्याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे प्युरिफाय. त्याच्यामध्ये 7 ते 8 मी लवंग टाकलेले आहे. हे पाणी रात्रभर इन्फ्यूज होऊन द्या. दुसऱ्या दिवशी पाणी छान उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये काढा, ज्याच्यामध्ये आपण रोज वॉटर, ॲलोवेराचे 2 चमचे, तसंच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टी ट्री ऑइल. आणि हा स्प्रे तुम्ही तुमच्या ओव्हरऑल हेअरच्या स्कॅल्पमध्ये करा. हे पाणी जादुई पाणी झालेलं आहे. हे टोनर तुमच्या जेव्हा हेअरमध्ये जातं तेव्हा तुमची हेअर ग्रोथ बूस्ट करतं, हेअर फॉल कमी करतं, तसंच डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी मदत करतं. इचीनेस तसंच उवा लिखा यांनाही कमी करतं. नक्की वापरून बघा आणि नक्की मला सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे. सेकंडसाठी आपण वापरणार आहोत, ज्याच्यासाठी आपण हेच पाणी मी अर्धं ठेवलं आहे. बॉईल करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये तुरटीची पावडर टाकली आहे अर्धा चमचा. आणि या पाण्याने गुळण्या करून बघा. तुमचे दात इतके तुम्हाला मजबूत वाटतील आणि बॅड ब्रेथ वगैरे कमी होण्यास मदत होते. सेकंड बनवलं आहे फेस टोनर. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत 2 चमचे. ते धुवून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 ते 5 क्लोव्ह टाकलेले आहेत आणि हे रात्रभर मी ठेवलं आहे. दुसऱ्या दिवशी हे पाणी छान उकळून घ्या. नंतर गाळून त्याच्यामध्ये आपण स्प्रे बॉटलमध्ये हे थंड झालेलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण रोज वॉटर टाकायचं आहे. ॲलोवेरा जेल टाकला आहे 1 ते 2 चमचे. आणि हे टोनर तुम्ही तुमच्या फेसवरती रोज रात्री लावत जा. तुमची स्किनवरती जर ओपन पोज असतील तर ते टाईट होण्यासाठी खूप छान मदत होते. याचा नक्की वापर करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं आहे तेही सांगा. नेक्स्ट मी बनवलेली आहे एक अँटी एजिंग क्रीम. टोनर नंतर तुम्ही ही क्रीम लावत जा. ज्याच्यासाठी मी घेतलं आहे 2 ते 3 चमचे ॲलोवेरा जेल आणि लवंगाचे 2-3 क्लोन्स. हे तुम्ही रात्रभर ठेवून द्या. त्याच्यामध्येच तुम्ही ग्लिसरीन मिक्स करा, थोडंसं रोज वॉटर आणि व्हिटॅमिन ईची 1 ते 2 मी कॅप्सूल टाकलेले आहेत आणि बदाम ऑइलच्या ड्रॉप्स टाकलेले आहेत. ही क्रीम रात्रभर चांगली मिक्स करून ठेवून द्या. नेक्स्ट डेपासून तुम्ही यूज करा. रोज रात्री टोनरच्या नंतर ही नाईट क्रीम तुम्ही वापरा. तुम्हाला ज्या रिंकल्स वगैरेचे प्रॉब्लेम्स असतील ते कमी होतील आणि चेहरा अगदी बुटॉक्स केल्यासारखा वाटेल. रोज ही नाईट क्रीम वापरा. आणखीन एक मी टी बनवलेली आहे, ज्याच्यासाठी मी एका ग्लास पाण्यामध्ये 2 क्लोव्स टाकलेले आहेत. रात्रभर भिजल्यानंतर हे पाणी आपण छान उकळून घ्यायचं आहे. उकळून झाल्यानंतर ह्याला स्टेन करून घ्या. नंतर ह्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध टाकून हे पाणी प्यायचं आहे. या पाण्यामुळे तुमच्या शरीरामध्ये डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. तुमचे लंग्स साफ होतात, स्लीप सायकल तुमची चांगली होते, स्ट्रेस लेवल कमी होतो, तसंच तुमची ब्लोटिंगची समस्याही कमी होते. नक्की वापरून बघा आणि मला सांगा. लवंगाचे इतके सारे फायदे तुम्हाला आजपर्यंत माहिती नसेल, पण आज तुम्हाला कळलं असेल की याचे किती सारे बेनिफिट्स आहेत. तुम्ही जेवढे मोजाल तेवढे कमी आहेत आणि इतका गुणधर्म असलेला पदार्थ आपण फक्त आणि फक्त आपल्या जेवणामध्ये मसाल्यात वापरतो. तेही खाताना आपण साईडलाच काढत असतो. पण इथून पुढे नक्की तुम्ही याचा वापर करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या सगळ्या रेमेडीज कशा वाटल्या आहेत. माझं चॅनल हे खूपच नवीन आहे आणि जस्ट ग्रो होत आहे आणि माझे सबस्क्रायबर इतके छान वाढलेले आहेत. तुम्ही जी संख्या आहे माझी ती 361 आहे. पण व्हिडिओमध्ये मला फक्त थोड्याफारच लोकांचे लाईक्स येतात. तर प्लीज तसं करू नका. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप सारं मोटिवेशन आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. की जे आपल्या चॅनलवरती काही हिंदी भाषिक सुद्धा प्रेक्षक आहेत. जर तुम्हाला मराठी कळत असेलच, तुम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे, पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण एक नवीन हिंदी चॅनलही काढला आहे, ज्याचं नाव आहे स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल. मला माहिती आहे की माझ्या त्या चॅनलचे हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील. तर प्लीज त्या चॅनललाही व्हिजिट करा आणि तुमचा सपोर्ट मला तिकडेही दाखवा. तर प्लीज व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन दिवशी. तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल. बाय.